हनुमान जयंतीनिमित्त श्री क्षेत्र गोडगाव येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात जन्मोत्सवानिमित्त श्रींचा पाळणा व गुलाल कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यासाठी तसेच मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। अक्कलकोट तालुक्यातील गोडगाव येथील समर्थ रामदास स्वामी स्थापित दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांनी अलोट गर्दी केली होती। नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या दक्षिणमुखी जागृत मारुतीच्या दर्शनासाठी आंध्र, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। दरम्यान हनुमान जयंती निमित्त गुरुवारी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पहाटे 4 वाजता श्रींना महारुद्राभिषेक, पहाटे 5 वाजता नवग्रह पूजा, गजलक्ष्मी पूजा, होम हवन यज्ञ तसेच पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रींचा पाळणा व गुलाल कार्यक्रम मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात शेकडो महिलांच्या उपस्थितीत पार पडला। जागृत मारुती मंदिराचे सचिव प्रकाश मेहते या मंदिर साधारण 450 ते 500 वर्षांपूर्वीचे आहे। समर्थ रामदास स्वामींच्या कालखंडामध्ये स्थापन झालेले आहे। तरी प्रत्येक शनिवारी मंगळवारी हजारो भक्त या मंदिरामध्ये दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन जातात। प्रत्येक वर्षी आम्ही हनुमान जयंतीनिमित्त साधारण 10 ते 15 हजार लोकांचं आम्ही जेवणाची व्यवस्था करत आहे। आज हनुमान जयंती असल्यामुळे सकाळी 2 पासूनच भक्तांची गर्दी होत आहे आणि आता सध्या एकदम भरपूर गर्दी आहे आणि सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे आणि हनुमान जयंतीनिमित्त आज पाळणा कार्यक्रमातील वैभवरीतीने पाळणा कार्यक्रम झालेला आहे। तरी सर्व भक्तांनी गुलालाचे कारण झालेले आहे आणि सर्व भक्तांनी जागृत मारुतीचं दर्शन घेऊन महाप्रसाद घेण्यासाठी या क्षेत्रामध्ये